सप्टेंबर 2025 या महिन्यातले सुरुवातीचे 9 दिवस, सुरुवातीच्या 9 तारखा ऐकूया त्यांच्यातलं रहस्य आणि त्यांचं महत्व. कोणाच्या लक्षात आलंय की नाही माहित नाही, पण या सप्टेंबर महिन्यातील दिनांक 1 ते दिनांक 9 पर्यंत प्रत्येक तारखेचा मूलांक आणि भाग्यांक हा एकच आहे म्हणजे त्या तारखेच्या बेरजेचा अंक हा मूलांक आणि भाग्यांक आहे. मग या दिवशी जे बालक जन्माला आलं असेल त्याचं भविष्य कसं असेल बघूया, त्याची पडताळणी घेऊया आपण थोडक्यामध्ये. आता 1 तारीख आहे, 1/9/2025. 1 हा मूलांक झाला आणि भाग्यांक सुद्धा त्याची जर पूर्ण बेरीज केली तर तो सुद्धा एकच येणार. हा 1 कसा येतोय? 19 या अंकातून. मग 19 अंक कशाने तयार झालाय? तर 1 हा रवी आणि 9 हा मंगळ. म्हणजे विचार करा, रवी आणि मंगळ एकत्र होऊन त्याचा 1 अंक तयार झालेला आहे. या बालकाचा शुभांक, या बालकाचा भाग्यांक आणि मूलांक हा एकच असणार आहे. पण याच्यावर रवी प्रधान असला तरी मंगळाचाही प्रभाव असणार आहे, कारण 19. मग ही लोक कशी बनतील? ह्या व्यक्ती किंवा ही बालकं कशी होतील? अतिशय रुबाबदार, अतिशय कठोर राजकारणी, उत्कृष्ट राजकारणी. पण हे लोक मिलिटरी मध्ये, लढाऊ वृत्तीचे आणि अधिकार पदावर, नेव्ही मध्ये किंवा वायुसेनेमध्ये, भारतासाठी जी नौदलं आहेत, जे काही सैनिक आहेत, जे काही आपल्या भारताला रक्षण करणारे जे काही खाती आहेत, त्या खात्यातले नंबर 1 असे अधिकारी हे लोक होतील.